पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. कठीण परिस्थितीतून पार जात असताना तुम्ही म्हणू शकता, देवा मला हे आवडत नाहीये, मला बरं वाटत नाहीये, पण तरीही मी त्यात आनंद मानीन, कारण मला यात माझा काहीतरी फायदा असेल हे नक्कीच माहितीये. मला यातून काहीतरी मिळणार आहे, मी आणखी परिपक्व होणार आहे. सुरुवात केली त्यावेळेपेक्षा मी तुला अधिक ओळखणार आहे देवा, नक्कीच. हे मोठ्याने बोलण्यासाठी मी तुम्हाला प्रोत्साहित करते. हे म्हटलं तर खरंच बरं होईल. हे बरं वाटत नाही देवा, याने मला यातना होतात आणि खरोखर स्वाभाविकपणे मला इथे असणं आवडणार नाही, पण मला माहितीये तुझी योजना आहे नक्कीच काहीतरी, आणि तू माझ्यात काहीतरी कार्य करशील मला माहितीये, आणि योग्य वेळी तू माझी परिस्थिती बदलणार आहेस देवा. मी तुम्हाला याची सुरुवात करायला लावू शकते का? काही गोष्टी मोठ्याने बोलणं, आणि तसं केलं ना, मोठ्याने बोललात ना, परमेश्वराच्या वचनानुसार त्याच्या मार्गाने केलं, तुम्हाला काय वाटतं ते बदलेल, तुमचं मन बदलेल, किंवा मग तुम्हाला काय वाटतं, तुमचे विचार काय, हेच घेऊन तुम्ही बसू शकाल. पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय पहा. आणि जरी तुम्हाला धार्मिकतेमुळे दुःख सोसावे लागले तरी तुम्ही धन्य, त्याच्या भयाने भिवू नका व घाबरू नका. त्याच्या भयाने भिवू नका व घाबरू नका. जरी तुम्ही योग्य गोष्टी केल्या आणि तुम्हाला त्याचा त्रास झाला. एक सांगू, माझं डोकं ना असं वाकडं 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 होतं. काहीतरी चुकतंय, काहीतरी अयोग्य आहे. मी योग्य गोष्टी केल्या, मला योग्य परिणाम मिळतील. योग्य गोष्टी केल्या, मी आशीर्वादित होईन. तो म्हणतोय तुम्ही आशीर्वादित आहात, पण आणखी खोलवर आशीर्वादित व्हायचं असेल, मला वाटतं आपल्या जीवनात होणारी सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे, मी गेल्या आठवड्यात एका सकाळी डेवला म्हटलं की परमेश्वर आपल्याला जी सर्वोत्तम गोष्ट शिकवू शकतो ती ही की आपल्या इच्छेनुसार गोष्टी होत नसताना आनंदी कसं राहायचं. मत्तयाच्या 5व्या अध्यायात आपण येशूचे प्रसिद्ध डोंगरावरचं प्रवचन पाहतो, ज्याला बीएटिट्यूड्स असं म्हणतात. BEATTITUDES, पण मी त्याला ॲटिट्यूड असं म्हणते. BE/ॲटिट्यूड्स. आपली मनोवृत्ती जी असायला हवी ना, जर आपल्याला तो आनंद हवा असेल जो देव म्हणतो की आपल्याकडे असूच शकतो, त्याकरता आपल्याला काही क्षणाकरता मत्तईच्या 5व्या अध्यायाकडे जावं लागेल. धन्य. आणि आपण जेव्हा धन्य म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ विस्तारित बायबल असं सांगतो की देव तुमचं भलं करो. आनंदी, हेवा करण्यायोग्य जीवन आणि आनंद व समाधानाने आध्यात्मिकरित्या समृद्ध. मला समाधान आवडतं. तुमच्या बाह्य परिस्थितीशी त्याचा काहीच संबंध नाही. परमेश्वराच्या कृपेत आणि तारणात. ओ, किती अद्भुत आहे. चला आपण ते पुन्हा पाहूया. धन्य. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव असं जेव्हा मी म्हणते तेव्हा त्याचा अर्थ होतो माझी इच्छा आहे तुम्ही आनंदी राहावं, हेवा करण्या इतका आनंदी, तुमची आध्यात्मिक भरभराट व्हावी. लक्षात ठेवा, हे माझ्या बँक अकाउंटविषयी मी बोलत नाहीये. तुमच्या जीवनात काय चाललंय याच्याशी याचा संबंध नाहीये, तर परमेश्वराच्या कृपेत आणि तारणात असलेलं जीवन आनंद आणि समाधान असो. मला वाटतं आपण बराच वेळ अशा प्रार्थना करण्यात वाया घालवतो ज्या ऐकण्यात देवाला मुळीच हौस नसते. मला वाटतं आपण त्याच्याशी आपल्याला लागणाऱ्या गोष्टींबद्दल, आपल्या आनंदासाठी लोकांना बदलण्याची विनंती करतो आणि पगार वाढ, मोठी घरं, नवीन गाड्या, लग्नाच्या मागण्या, वैवाहिक बंधनातून बाहेर पडणं, असं बरंच काही आपण मागत राहतो. थोडी वेगळ्या पद्धतीची प्रार्थना करण्यास मी प्रोत्साहित करीन. रोज सकाळी उठून म्हणा, देवा तुला माहिती इतरांप्रमाणेच माझी इच्छा आहे की सगळं माझ्या इच्छेप्रमाणे व्हावं, पण तसं झालं नाही तर मी स्थिर राहण्यासाठी प्रार्थना करते. त्याच प्रकारे आनंदी राहण्यासाठी जेव्हा गोष्टी माझ्या इच्छेनुसार झाल्या असत्या. आणि एक सांगू, अशी प्रार्थना वेळेपूर्वीच करायला कधी सुचली आहे का तुम्हाला? मी काल आणि आजही अशी प्रार्थना केली आणि नेहमीच अधूनमधून करते, नक्कीच.
आपल्या सगळ्यांनाच आपल्या इच्छेप्रमाणे व्हायला हवं असतं आणि त्यात गैर काहीच नाहीये. आपण माणसं आहोत. कित्येकदा परमेश्वर आपल्या इच्छेनुसार आपल्याला देतो सुद्धा. पण आपल्याला अनुभवाने माहितीये की आपल्या इच्छेनुसार जाता येईलच असा प्रत्येक दिवस नसतो. आमच्या सेवा कार्यातल्या प्रवासातले कित्येक अविश्वसनीय अनुभव आहेत आणि तुम्हाला कल्पना येऊ शकेल की इतक्या वर्षात हे कितीदा मी केलं असेल. किती हॉटेल्समध्ये मी राहिले असेन. देवाकडून अशा कृपेची अपेक्षा मी करत असेन. मी सगळं काही व्यवस्थित होण्याची अशी अपेक्षा करत असेन. पण तरीही बघा, पुन्हा एकदा इथे अल्बनीमध्ये आम्ही गुरुवारी हॉटेलमध्ये गेलो. साधारणतः मी जेव्हा गुरुवारी येते, मला थोडा अभ्यास करायला आणि आराम करायला आवडतो. गुरुवारी रात्री मी तयारी करते. खोलीची स्वच्छता करणाऱ्या लोकांनी पडदे उघडे ठेवलेले असतात. खोलीत लख्ख सूर्यप्रकाश असतो आणि विचित्र उष्णता असून एअर कंडिशनरचा काहीच उपयोग होत नाही, म्हणून मला झोप लागत नाही. किचन सिंकचा नळ चालू करते तर तो नळच माझ्या हातात निघून येतो आणि मग माझ्या बाथरूमचं सिंक तुंबतं. त्यात जर पाणी सोडलं तर तुम्हाला नळ बंद करावा लागतो. त्या आधीचं पाणी निघून जाण्यासाठी वाट बघावी लागते. त्यात तुंबलेलं पाणी तसंच असतं. गुरुवारी रात्री 12:30 वाजता कोणीतरी आमच्या खोलीत येऊ पाहत होतं. त्या माणसाला रिकाम्या खोल्यांमधून हँगर्स जमा करायला पाठवलं होतं. पण आम्ही आमच्या खोलीचं दार लावलं होतं आणि म्हणून त्यांनी ते ढकललं असं जोरात आणि मोठ्याने आवाज आला आणि देव ताबडतोब पोहोचला. कोण आहेस तू? काय हवंय तुला? तू येण्याचा प्रयत्नच कसा करू शकतोस या रूम मध्ये? काय हवंय तुला? काय हवंय? अहो, मला वाटलं खोली रिकामी आहे. आणि साहजिकच तोपर्यंत आम्ही जागे झालो आणि माझ्या खोलीत फोन कॉल्स न देण्याची सूचना मी देते, कारण सांगण्याची गरज नाही, कारण कोण काय कॉल करेल भरोसा नाही आणि किती करतील याचा सुद्धा. आणि हे लक्षात न घेता की मला अभ्यासाची आणि विश्रामाची गरज असते. आणि तरी शुक्रवारी मी आराम करत असताना फोन वाजतो. आणि मग काल सभा संपवून जेव्हा आम्ही परतलो, तुम्हाला हे पाहायला फार आवडलं असतं, एक फोटो काढायला हरकत नव्हता. हे आमच्यासोबत कित्येकदा घडतं की आमचं दरवाजाचं काठ ते बदलतात आणि आम्ही बाहेरच अडकतो. त्या खोलीचे पैसे देऊनही आम्ही त्यात प्रवेश करूच शकत नाही. मग ते जाऊन त्या इस्माला बोलावून आणतात ज्याच्याकडे मास्टर की असते आणि तीही काम करत नाही. आणि म्हणून मी डेव्ह आणि आमचा प्रशासकीय सहाय्यक हॉटेलच्या बाहेर उगाच घुटमळतो आणि या सगळ्या अशा अद्भुत सभा करून टाळ्या आणि उत्साह असा सगळा ऐकून पाहून ही सगळी देवाची दर्शवून देण्याची पद्धत आहे की तुम्ही कुठून आलात हे विसरू नका. इथे या घाणेरड्या फरशीवर जरा बस जमिनीवर आणि संयम बाळग आणि तशीच वाग जे तू लोकांना सांगत फिरत असतेस. बरोबर की नाही? एक सांगू का, बायबल सांगतं की अशा गोष्टी होत असताना जर मी तशीच राहू शकते तर मी धन्य धन्य. कारण होतं काय की बघा, जेव्हा तुम्ही तसं करता तुमची मनोवृत्ती सैतानाला हा संदेश देत असते की तू हरलायस पुन्हा एकदा, तुला मला पकडता आलेलं नाही. जे आत्म्याने दीन ते धन्य, जे नम्र प्रवृत्ती ठेवतात, जे शोक करताना सकारात्मक प्रवृत्ती बाळगतात ते धन्य, कारण त्यांचं सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य. जो मनुष्य नम्र नसतो, तो गर्विष्ठ व घमेंडी असतो. त्यांना नेहमी वाटतं की त्यांच्याकडे जितकं आहे त्यापेक्षा अधिकची त्यांची पात्रता आहे.
पण नम्र व्यक्ती नेहमी देवाचे किंवा इतर कुणीही त्यांच्यासाठी केलेल्या कुठल्याही गोष्टीसाठी कृतज्ञ असते. जे धार्मिकतेचे भुकेले व तान्हेले ते धन्य. त्यांची प्रवृत्ती उत्कृष्टतेची असते, त्यांना नेहमी योग्य तेच करायचं असतं. जे दयाळू ते धन्य. त्यांची प्रवृत्ती क्षमा करण्याची असते आणि त्याची काळजी नका करू, मी स्वतः बऱ्याच चुका करते. जे आत्म्याने शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. शांती करणारे ते धन्य. जे स्वतःसोबत व इतरांसोबत ऐक्यासाठी कार्य करतात ते धन्य. ज्यांचा छळ योग्य ते केल्याबद्दल होतो ते धन्य. काहीही झालं तरी जे उत्कृष्टतेची प्रवृत्ती बाळगतात ते धन्य. काही लोक तोपर्यंत उत्कृष्टता बाळगतात जोपर्यंत त्यांना त्रास होत नाही, पण त्रास व्हायला लागला की सगळं विसरतात. आणि बघा, जुन्या करारात आपण काही लोक पाहतो, आपण त्यांना इस्रायली म्हणतो कारण ते इस्रायलचे होते. ते मिसर देशात गुलाम झाले आणि त्यांनी अनेक वर्ष बंधनात घालवली. त्यांनी देवाकडे कळकळीने विनंती केली. देवाने त्यांना एक वाचवणारा पाठवला, मोशे. मग त्याने त्याला काही मिळवण्यासाठी आणि अनुभवासाठी 40 वर्ष वाळवंटात घालवू दिली. वाळवंटात किती जण काल इकडे होतात सांगा मला? ठीक आहे. आणि मग त्याने त्यांना बंधनातून मुक्त केलं. परमेश्वराने महान चमत्कार केले. समुद्र दुभंगला. रोज सकाळी त्याला नाश्ता आकाशातून येत असे आणि कितीतरी अद्भुत चमत्कार, खडकातून पाणी येणं. तरीही बायबल म्हणतं की ते भटकत होते. ते भटकत होते. त्यांनी वाळवंटात 40 वर्ष घालवली, जो खरं तर केवळ 11 दिवसांचा प्रवास होता. आणि मी कल्पना करते त्यातले काही तुमचे नातेवाईक असूच शकतील. मला खात्री आहे ते माझे नातेवाईक होते आणि त्यांना वाटायचं की त्यांची समस्या त्यांचे शत्रू आहेत. ते हित्ती, ते यबुसी, ते परजीवी, एक सांगू त्या सगळ्या प्रकारचे. ती किंवा वाले, आपल्या प्रत्येकाकडे आपले आपले वाले असतातच, नाही का? तुम्ही त्यांना काही म्हणा, आपल्या सगळ्यांनाच ते असतातच. पण आपण सैतानाला आणि परिस्थितीला दोष देत राहतो आणि आपण इतरांना दोष देत राहतो. पण जसं मी कालच्या सभेत म्हटलं की आपल्या आनंदाची जबाबदारी घेण्याची वेळ आलेली आहे. नक्कीच ती आपली आहे. तुम्हाला सुखी ठेवण्याची जबाबदारी इतर कुणाला देणं बंद करा. तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर सुखी राहा. आणि तुम्हाला जर दयनीय बनून राहायचं असेल तर त्यापासून तुम्हाला कोणीच थांबवू शकणार नाही. माझ्या लग्नाच्या सुरुवातीच्या काळात माझी मनोवृत्ती इतकी वाईट होती कारण लहानपणी माझा छळ करण्यात आला होता. मी खूप नकारात्मक होते, भरवसा ठेवत नसे, अशा बऱ्याच गोष्टी. आणि कुठल्याही चांगल्या नवऱ्याप्रमाणे देवने मला सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला. तो अमुक करण्याचा प्रयत्न करत असे, तमुक करत असे, असं करत 2-3 वर्ष गेली. शेवटी त्याने ठरवलं, मी तुला सुखी करण्याचा खूप प्रयत्न केला, तू सुखी होणार नाही असं ठरवलंयस, त्यामुळे तू सुखी व्हायचं ठरवशील तेव्हा मला सांग. तुम्हाला एक गुपित सांगू का? तुमच्यापैकी काहींच्या नात्यात असलेली काही जण ज्यांना तुम्ही ते सांगायला हवं, कारण त्यांना आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले पण आनंदी राहायचंच नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि मग तुम्ही त्यांच्या या समस्येत सहअवलंबी बनता आणि त्यांच्या आनंदावर तुमचा आनंद अवलंबून असतो. म्हणून तुम्ही निश्चय करा, मी सुखी राहणार, तुला काय करायचं ते तू कर. आमेन. सुरुवातीला त्यांना राग येईल पण बहुधा त्यांच्यात बदल घडेल. डेव्हनी केलेली ही सर्वोत्तम गोष्ट होती. मला त्याच्या आनंदावर नियंत्रण नाही ठेवू दिलं त्याने. 11 दिवसाच्या प्रवासाला 40 वर्ष का लागतात? 40 वर्ष. समस्या त्यांचे शत्रू नव्हते, त्यांची मनोवृत्ती होती. त्यांनी मोशेला दोष दिला, परमेश्वराला दोष दिला. ते लवकर निराश झाले, ते सहज खिन्न झाले, ते असंयमी झाले. त्यांना नेहमी वाटत होतं त्यांच्यापेक्षा अधिकची इच्छा ते करत असत. कृतज्ञ होते ते आभारीपणामुळेच नव्हता. आपण जर योग्य गोष्ट केली तर कालांतराने आपल्याला योग्य फळ निश्चित मिळेल. मला अशा लोकांचं नवल वाटतं जे योग्य तेच करू इच्छित नाहीत आणि योग्य गोष्टी करून आशीर्वादित लोकांच्या प्रति वाईट मनोवृत्ती बाळगतात.
एक सांगू, माझा हेवा करणाऱ्या लोकांचा मला कंटाळा आलाय. कधी या कारणास्तव, कधी त्या, अमुक तमुक. बघा, कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीने जे केलंय ते करण्याची तुमची तयारी नसेल तर ते मिळवण्याची इच्छा बाळगू नका. उत्पत्तीचा 4था अध्याय, कनान आणि हाबेल. पण काईनास, आपण 3ऱ्या वचनापासून सुरुवात करू. काही काळ लोटल्यावर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नांपैकी काही अर्पण करावयास आणले आणि हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्या पुष्ट मेंढरांपैकी काही अर्पण करण्यास आणली. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही. काईनाने आपल्या हातांचे कृत्य अर्पण केली. त्याने स्वतः केलेलं काम अर्पण केलं, जे परमेश्वराला कधीच आवडत नाही. परमेश्वराने काईनाच्या अर्पणाचा अनादर का केला याची सगळी कारणं मला माहीत नाही, पण इथे बऱ्याच मनोवृत्तींचा समावेश आहे. पण काईन व त्याचे अर्पण, वचन 5, त्यांचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही हे पाहून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. त्याची मनोवृत्ती लगेचच वाईट झाली. त्याला असं वाटलं नाही की ठीक आहे, जर परमेश्वर माझ्या अर्पणाने प्रसन्न नसेल तर मी चूक काय करतोय जी मी सुधारण्याची गरज आहे. समजलं का? माझ्या जीवनात जर काही घडत नसेल तर मी कशाकडे लक्ष द्यायला हवं? आपण नेहमीच तुझी चूक आहे, तुझी चूक आहे, तुझी चूक आहे, तुझी चूक आहे, तुझी चूक आहे. तू माझ्या वचनात राहिलास तर तू सत्य जाणशील, येशूने म्हटले, आणि सत्यच तुला मुक्त करील. पण हे तुमच्या पतीविषयी, मुलांविषयी, पालकांविषयी, शेजाऱ्यांविषयी नाही जे तुम्हाला मुक्त करेल, तर सत्य ते आहे जे तुम्हाला परमेश्वर तुमच्याविषयी तुम्हाला प्रकट करेल. इतरांना समस्या असतात हे मी जाणते. समस्या असणाऱ्या लोकांशी माझा संबंध येत असतो. मी निश्चितपणे असं म्हणत नाही की त्यांना बदलण्याची गरज नाही, पण मी त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. एकच व्यक्ती बदल पाहण्याची आशा करू शकते, ती म्हणजे मीच. जर मी परमेश्वराला माझ्यात कार्य करू दिलं आणि इतरांसाठी मी त्यांच्यासाठी प्रार्थना करून देवाच्या कार्याचा विश्वास ठेवला. आता बघूया वचन 6. बहुधा इथल्या काहींशी आणि टीव्हीवरून पाहणाऱ्या काहींशी परमेश्वर बोलू इच्छितोय आज. तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का संतापलास? तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोख तुझ्यावर आहे, करिता तू त्यास दबावात ठेव. इतरांना दोष देऊ नको, देवाला दोष देऊ नको, सगळ्यांना दोष देऊ नको. देवाला तर नाहीच, सैतानालाही नाही. तू योग्य केलंस तर तुला आशीर्वाद लाभेल. तू योग्य केलं नाहीस, पाप तुझ्या दारात टपूनच आहे. तू त्याचा विरोध करायला हवा, प्रतिकार करायला हवा. स्वतःला परमेश्वराच्या इच्छेच्या मध्यात ठेवण्याचा सर्वोत्तम सोपा मार्ग म्हणजे चांगली मनोवृत्ती बाळगणं. चांगली मनोवृत्ती बाळगणं. काही महत्वाच्या मनोवृत्ती कोणत्या आहेत? मला वाटतं की सगळ्यात महत्वाची मनोवृत्ती जी आपण बाळगायला हवी ती म्हणजे दयाळूपणाची मनोवृत्ती. बघा, तुम्ही भरपूर चुका केलेल्या आहेत हे लक्षात ठेवा. जेव्हा इतर चुका करता तुम्ही त्यांच्या बाबतीत कडक, कठोर, न्यायी आणि हट्टी होण्याचं कारण नाही. लोकांना तुम्ही काय म्हणू शकता? अगदी त्याच वेळी ती निस्तरायची नसेल तर असं म्हणा की काळजी करू नका, मी सुद्धा बऱ्याच चुका करते, नक्कीच. आणि बघा, लोक जेव्हा चुका करतात मी त्यांच्यासाठी थोडं अधिकच करायला खरंच शिकले. मी त्यांना परत परत सांगते, मी थोडे अधिक कष्ट घेते जरी त्यांनी माझी क्षमा मागितली असेल तरीही, कारण मला खात्री करून घ्यायची असते की माझ्या प्रतिक्रियेने त्यांना समजेल की मला त्या गोष्टीचा खरंच त्रास होत नाहीये. कारण बघा, कधी कधी कोणीतरी आपल्याला दुखावतं, क्षमा मागतात, पण आपण म्हणतो ठीक आहे आणि
मग ते त्याबद्दल दोषी भावना बाळगत वावरत राहतात. तेव्हा फोन करून त्यांना हे कळवणं बरं असतं की मी तुम्हाला केवळ हे सांगण्यासाठी फोन केला, या गोष्टीची काळजी करू नका. विशेषतः मी ज्या अधिकाऱ्याच्या पदवीवर आहे, मला माहिती लोक माझ्यासमोर बरंच काही बोलतात, नको ते करतात, ज्यामुळे त्यांना अधिक वाईटही वाटू शकतं. आणि म्हणूनच मी थोडे अधिक कष्ट करून त्यांना कॉल करून सांगते, ठीक आहे, मी सुद्धा माझ्या जीवनात बऱ्याच चुका केल्या, काळजी करू नका. दयाळू प्रवृत्ती बाळगा. आणि बघा, मी या धरेवर योग्य प्रवृत्ती घेऊन जन्माला नाही आले. तुम्हाला योग्य प्रवृत्ती विकसित करावी लागेल. आणि अनेक व्यक्तिमत्व आणि स्वभाव असतात. खरोखर देवाने दिलेल्या स्वभावामुळे आपलं व्यक्तिमत्व बनतं. आणि मग आयुष्याच्या सुरुवातीच्या काही वर्षात काही गोष्टी घडतात आणि त्याला आपण आपलं व्यक्तिमत्व म्हणतो. तुमचा मूळचा स्वभाव बदलू शकत नाही, पण तुमच्या व्यक्तिमत्वात बदल आणि सुधारणा नक्कीच होऊ शकते. खरंच मी नेहमीच एक आक्रमक व्यक्ती असायचे, पण रागाच्या भरात मी इतरांवर न चिडायला शिकले. आणि व्यक्तिमत्वाचे अनेक प्रकार आहेत. खरं सांगायचं तर काही लोक हे इतर स्वभावाच्या लोकांपेक्षा नकारात्मकतेकडे अधिक झुकतात. आणि असेही काही सुखी आणि आनंदी आणि मनमौजी असे लोक असतात जे आपली गाडी पार्क करून बाहेर पडतात आणि ती त्या पार्किंगच्या जागी कुठे आहे त्यांना माहीत नसतं. त्यांना ती मस्करी वाटते, मजा वाटते. ते त्यांच्या ठरलेल्या वेळेपेक्षा उशीर करतात. त्यांना त्याचं काहीच वाटत नाही, कारण त्यांना त्यांची गाडीच सापडत नसते. आणि तुम्ही मात्र जरा तरी जबाबदारीने डोकं असल्यासारखं वागशील का तू? म्हणूनच मी तुम्हाला सांगते की काही लोक हे स्वभावतःच अधिक मनमौजी असतात आणि काहींची प्रवृत्ती ही नेहमीच वरचढ असते. आणि मला वाटतं देव थोडाफार तसाच आहे. तो गोष्टी अगदी सहजरित्या घेणारा व्यक्ती आहे आणि त्याला कशाचा त्रास होत नाही, म्हणून तो सुखी राहतो. आणि मी जरा अधिक अशी खोल विचार करणारी, मला सगळ्या जगाची जबाबदारी माझ्यावर आहे असं वाटतं. आणि मला ना नेहमी जबाबदारीची चुकीची भावना होती, जी मी गेल्या 10-15 वर्षात बरीच सुधारलेली आहे. पण बघा, याच प्रमाणात म्हणजे चांगल्या प्रवृत्तीच्या बाबतीत अधिक कष्ट मला घ्यावे लागले. त्यामुळे तुम्हालाही वाईट वाटून घेण्याची गरज नाही हे म्हणू नका. कधीही असं म्हणू नका, पण मी अशीच आहे, मी तशीच आहे. निमित्त सांगणं म्हणून ते वापरू नका. म्हणा माझी समस्या काही असो, मला परवा नाही, पण देवाच्या मदतीनं मी अशा टप्प्यावर पोहोचूच शकते की मी सतत उत्तम प्रवृत्ती बाळगू शकते. नक्कीच. योग्य मनोवृत्ती टिकवून ठेवणं हे योग्य प्रवृत्ती पुन्हा मिळवण्यापेक्षा नक्कीच सोपं आहे. बघा, वर टिकून राहण्याच्या प्रमाणात वर जायचं आणि मग खाली यायचं आणि मग पुन्हा वर यायचं, प्रयत्न करायचा. ह्याला अधिक ऊर्जा लागते, मग तुम्हाला न आवडणारं घडतं आणि मग तुम्हाला सगळ्यांना तुमच्यासाठी प्रार्थना करायला बोलवावं लागतं आणि पुन्हा तुम्हाला उंचवावं लागतं. तुम्हाला अनेक ख्रिस्ती बांधवांना बोलवावं लागतं. मी अशी बरीच वर्ष जगले आणि शेवटी विचार केला, मला खरंच याचा खूप त्रास होतोय. वर खाली, वर खाली, वर खाली. आणि शेवटी मला समजलं की स्वतःला निराश न होऊ देणं हे निराश होऊन पुन्हा शांत होण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा खरंच सोपं आहे. आमेन. सुरुवातीलाच सैतानाचा विरोध करा. तुमची मनोवृत्ती ही तुमच्या भविष्याचा संदेश आहे. ती तुमचा जिवलग मित्र किंवा सगळ्यात वाईट शत्रू आहे. त्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतात किंवा आपल्यापासून दुरावले जातात. ही ती प्राथमिक शक्ती आहे जी आपलं यश किंवा अपयश ठरवते. आणि प्रामाणिकपणे याचा फारसा संबंध आपण परमेश्वराला प्रसन्न करतो की नाही यावर. नेहमी लक्षात ठेवा की आपल्या समस्येप्रतीची आपली मनोवृत्ती हीच आपली खरी समस्या आहे. येशू ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने आपल्या समस्या निर्वाहन करणारा आपल्यातच वास करतो. म्हणूनच आपण घ्या आणि या चांगल्या गोष्टी ऐकायला लागल्यावर तुमचं जीवन नक्कीच सुधारेल. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. तुमचा दिवस उत्तम जाओ.
जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.